मी मालेगाव. मी पॅरालिसिस झालो होतो. अच्छा. पाय आणि हातामध्ये हातामध्ये डोकं हात पाय सर्व पॅरालिसिस झालं. पहिल्यांदा मला धरायला 6 जण होते. 6 जण होते. अच्छा. तुमच्याकडे जेव्हा आलो, तुमचं नाव ऐकलं आणि तिथे आलो आणि इथं पाहिलं तर हळूहळू त्यात प्रगती होत गेली आणि आज उभा आहे. आज डायरेक्टली मोकळा होऊ शकतो. अच्छा. आणि चालू शकतो. आज आज दिवस होता. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने इलाज करून जवळजवळ एक नवी भूमिका दिलेली आहे. विशेष म्हणजे इथून तो इथपर्यंत आला परिस्थिती आहे. तर आज मला बोलायला येते ही एक उत्तम गोष्ट आहे. पहिली गोष्ट उत्तम गोष्ट बोलायला यायला. दुसऱ्यांदा त्यांनी पाय हलवायला शिकवलं, हात हलवायला शिकवलं. अशा पद्धतीने एक त्या इथपर्यंत आलेलं आहे. किती वेळ आहे आमच्याकडे यायची? तुमच्याकडे यायची तिसरी वेळ आहे. तिसरी वेळ आहे. 8 डिसेंबर पासून आतापर्यंत हे सर्व घडलेलं आहे. अच्छा. म्हणजे यदा कदाचित न होणार, पण सरांच्या मी सांगितलं होतं की मला 3 महिना वेदनामुक्त करा, जेणेकरून मी सुद्धा शाळेत जाईल. अच्छा. आणि मला तसंच वाटतं मी शाळेत जाऊ शकेल असं वाटतं. परत तुमचं जी सेवा आहे ती देऊ शकते. बरोबर. 3 महिन्याची म्हणजे पहिल्यांदा आले त्यावेळेला बोलता येतं का? बोलता येत नव्हतं ना. बोलता येत नव्हतं. तुमच्याशी बोलता येत नव्हतं. बरोबर. फक्त खानाखुणाने तुम्हाला सांगितलं होतं, त्यात दुरुस्ती झाली. दुसऱ्यांदा झाली, हळूहळू यायला लागलं, त्यात झालं. आता मात्र चांगल्या पद्धतीने बघा बरं चालून बघा. थोडं दामदामन सोड, काय टेन्शन नाही, काय अडचण. पहिल्यांदा धरून चालावं लागायचं. हो. मालेगाव जिल्हा, नाशिक. अच्छा.